गुड मॉर्निंग सगळ्यांना। आम्ही ना आज गेलो होतो फार्म हाऊसवर। तर यांच्या मित्राचं फार्म हाऊस आहे। तर मस्त असं सकाळी सकाळी लवकरच निघालो होतो। तर सकाळी सकाळी एवढं वातावरण मस्त आहे ना बघा। यांच्या शेतामध्ये ना मस्त अशी कागदी फुलाची सुद्धा झाडं आहेत। मस्त फुलांनी झाड हे भरलेलं आहे। आता आपण हे शेतामध्ये जातोय। तर बघा इकडे शेताच्या कडेने नदी आहे। नदीला मस्त पाणी आहे। नदीमध्ये स्विमिंग सुद्धा करतात। तर बघा इथे ना या शेतामध्ये सगळीकडे असे जास्वंदाचे झाडं लावलेले आहेत। मस्त याला फुलं आलेले आहेत, कळ्या आलेल्या आहेत जास्वंदाला। तर मस्त भरपूर पाणी आहे, त्यामुळे इकडे ना भरपूर झाडी आहे आणि थंड वातावरण आहे। एवढ्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सुद्धा अजिबात गरम होत नाही। तर बघा भरपूर नारळाचे झाडं, फणसाचे झाडं, करवंदाचे, जांभळाचे झाडं, भरपूरच झाडं आहेत इथे। पपया सुद्धा भरपूर आहेत। तर आज आपण सगळे झाडं सुद्धा बघणार आहोत। आणि बघा भरपूर असं पाणी सुद्धा आहे। उन्हाळ्यामध्ये एवढं पाणी आहे, तर पावसामध्ये किती असेल याला। तर इकडे ना करवंदाचे आणि याचे झाडं आहेत जांभळाचे। तर मुलांना ते बघायचे होते, त्याच्यासाठी आम्ही इकडे जातोय। तर बघा अशी शांत पाणी दिसतंय, किती मस्त पाणी दिसतंय ना हे। इथे ना आपण जास्वंदाचे फुलं तोडून घेतलेले आहेत बघा। आता ह्या फुलांचं ना केसाला लावण्यासाठी तेल बनवायचे, म्हणून एवढे फुलं तोडून घेतलेत। बघा किती फुलं दिसत आहेत आणि एकदम झाडं अशी भरलेले आहेत फुलांनी सुद्धा। उन्हाळ्याच्या दिवसामध्ये असं वातावरण बघायला सुद्धा मिळत नाही, पण इकडे भरपूरच असं पाणी असल्यामुळे ना मस्त वातावरण आहे। मुलं तर दिवसभर खेळले आणि मस्त मजा केली। तर या पाण्यामध्ये स्विमिंग सुद्धा करतात। तर असा ना या नदीच्या कडेने असा कट्टा बांधून घेतलाय, म्हणजे लहान मुलांना वगैरे भीती नाही, अशी खोल आहे भरपूर ही नदी। तर मस्त पाणी आहे। आणि तर आता आपण जाणार आहोत पपयाचे झाडं बघण्यासाठी। तर मुलं मस्त खेळत आहेत सुद्धा। तर बघा इथे सुपाऱ्याचे झाडं लावलेले आहेत यांनी। हे मुलांचा खेळ चालू आहे, दिवसभर असं मुलांनी मस्त मजा करणार आहेत आता इकडे। तर बघा हे पपयाचे झाडं आहेत, भरपूर पपया लागल्यात आणि झाडावरच्या पपया पिकलेल्या आहेत। तर हे शेतातले मामा आता शिडी घेऊन आलेले आहेत बघा। यांनी ना पपया काढून देणार आहेत। तर हे शिडी लावून ना असं हे पपईच्या झाडावर चढलेत। आता बघा हे पपया सगळ्या काढणार आहेत पिकलेल्या तेवढ्या। तर भरपूर असे पपया पिकलेले सुद्धा आहे आणि काही पपयांना पाड सुद्धा लागलेला आहे, म्हणजे अर्धवट पिकलेल्या आहेत त्या। तर आता हे सगळे पपया काढून घेत आहेत। पपईच्या झाडाच्या बाजूलाच ना इकडे यांनी सुपारीची झाडं सुद्धा लावलेली आहेत बघा। ह्या मस्त पपया काढलेल्या आहेत। एकाच झाडाला 5 ते 6 पपया निघाल्यात, अजून दुसऱ्या झाडाच्या सुद्धा काढणार आहेत ते। तर मस्त गोड अशा पपया आहेत बघा। ह्या कच्च्या आहेत दुसऱ्या झाडाच्या थोड्याशा, पण त्या सुद्धा लवकरच तर पेरूचे सुद्धा झाडं आलेले आहेत, पण त्याला काही पेरू नाहीत, छोटे छोटेच असे पेरू आहेत, ते पिकलेले सुद्धा नाहीत अजून। तर हे बघा हे पेरूचं झाड आहे आणि कच्चेच पेरू आहे त्याला। तर आता ना आपण गाई बघण्यासाठी जातोय, मुलांना गाई बघायच्या होत्या आणि तिकडे कोंबड्या सुद्धा आहेत। कोंबड्यांचे छोटे छोटे पिल्लं सुद्धा आहेत। तर बघा हे शेतातले मामा जे राहतात ना, त्यांचं पलीकडे घर आहे आणि हे गाईचं घर आहे। हे बघा मस्त त्यांच्या सुद्धा घराच्या बाजूनी ना असे इथं केळीचे झाडं आहेत। तर हे गाईचं घर आहे। मस्त ह्याच्यात 6 ते 7 गायी आहेत आणि त्या सगळ्या दूध देणाऱ्या गायी आहेत। याला दिवसभर ना असंच ठेवतात त्याच्यामध्ये आणि पाणी चारा टाकून ठेवलेलं असतं। तर हे गायींचं घर आहे। तर आता हे ना आपण बघा मुलांनी हे सुद्धा बघितलं गायींचं घर, त्यांना खूप आवड होती आंबा बघायचा म्हणून। तर आता इथे करवंद बघूया। तर हे बघा करवंद आणलेले आहेत काढून, मुलांना खूप आवडले, छान पिकलेले आहेत आणि नॅचरल असे, अजिबात त्याच्यावर कसलीही फवारणी नाही। आणि हे करवंद धुवून घेतलेत मुलांना खायला। बघा हे ना आंब्याचं झाड आहे, याला आंबे थोडेसेच आलेले आहेत, पण चांगले आहेत, असे गावठी आंबे आहेत। आता इकडे ना आपण जांभळाच्या झाडाकडे जातोय बघा। मस्त जांभळाचे सुद्धा झाडाला भरपूर जांभळं लागलेले आहेत आणि पिकलेले सुद्धा आहेत। तर त्याच्या खाली ना असा कपडा धरून जांभळ काढावे लागतात बघा। मस्त असं हिरवगार दिसते उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सुद्धा ना। तर इथे बघा सगळेजण असे कपडा धरून उभा राहिलेले आहेत आणि वरतून जांभळाच्या झाडाला ना हलवलं की याच्यामध्ये जांभळं पडतात। तर बघा मस्त असे जांभळं निघालेले आहेत। चला तर मग लवकरच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा।